नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ। खरं तर आता वाजले संध्याकाळचे 4:30 झालेत आणि आम्ही आलोय गावदेवळात आलोय वरती। केदारलिंग प्रसन्न आमचं ग्रामदेवत का आमच्या पूर्ण वाडीचं आणि गावाचं सुद्धा, काटवली गावाचं। आणि आज महाशिवरात्री निमित्त आमच्याकडे मोठा कार्यक्रम असतो, उत्सव असतो मोठा। तर मी लेट आलोय कारण का रात्रभर एवढ्या गाडीवर बसून उभं राहून जाम वैताग आलेला, म्हणून झोपलो होतो। तर आत्ता उठलो डायरेक्ट संध्याकाळी आणि आलोय वरती इकडे गावदेवळात। तर चला गावदेवळात तुम्हाला दाखवतो उत्सव कसा साजरा केला जातो आणि काय करतात। आता तर खरं तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि आता 5-10 मिनिटात प्रदक्षिणेचा कार्यक्रम चालू होतो। तर चला तुम्हाला त्याची मजा सुद्धा दाखवतो आणि देवाचं दर्शन सुद्धा घडवून देतो तुम्हाला। चला तर मंडळी, हे बघा आमचं केदारलिंग ग्रामदेवता मंदिर काटवली आणि आजूबाजूचा परिसर आहे। आणि प्रेरणा की इथे माझी उभी आहे, गाडीने आलो आम्ही। हे बघा, हे आमचं ग्रामदेवतेचं मंदिर, बाजूला असा सुंदर असा परिसर आहे। चंडिका देवीचं मंदिर। तर चला डायरेक्ट आतमध्ये जाऊया चप्पल काढून। मंडळी, इकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे आणि या साईडला आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर। इथे पहिलाच नंदी बैल आहे, गणपती बाप्पा, आणि या साईडला देवी आहे, जाखमाता देवी, आणि इकडे आतमध्ये केदारलिंगाचं देव। आता थोड्या वेळात प्रदक्षिणा मारतात ना, ते सुद्धा दाखवतो तुम्हाला। आणि इथे काकी पूजा करते लिंगाची। इथे प्रसन्न वातावरण आहे आतमध्ये, एकदम मस्त धूप केलाय देवासमोर। हे बघा इकडे, इथे आमची पालखी आहे ग्रामदेवतेची। तर आम्ही पण पाया पडतो आणि पुढचा कार्यक्रम तुम्हाला दाखवतो। तर काका, आपल्या ग्रामदेवतेची थोडक्यात माहिती सांगा आम्हाला। सोमवादेव, केदारलिंग, चवाटकरीण देवी, वाघजाई देवी आणि जुगारी देवी। तर आपण हा दरवर्षी कार्यक्रम साजरा करतो, बरोबर आहे। मी तर गेले माझ्या मते 3-4 वर्षानंतर येतोय कार्यक्रमात, लॉकडाऊन नंतर। तर थोडक्यात आपल्या जो आपण सण साजरा करतो त्याबद्दल थोडीशी माहिती द्या। आपण साजरा करतो म्हणजे आपण सर्व लोक एका ठिकाणी येण्यासाठी चांगला कार्यक्रम होते। सर्व गावाच्या लोकांनी आनंद बरोबर पुन्हा। आणि दरवर्षीप्रमाणे आपण पालखीला जसं येतो त्यावेळी आपले देव तर आपल्या पालखीत घरी येतात, जसे आपल्या मंदिरात आहेत। तर ते दरवर्षी आपल्या होळीला म्हणजे शिमग्याला ते दारोदारी येतात। तर त्या दारोदारी येण्याचं एक थोडंसं कारण असतं ना, ते कारण थोडंसं सांगितलं मला ते। कारण म्हणजे शिमग्यासाठी मुंबईवरून गावाला येतो, गावाला आता प्रदक्षिणा मारायला सुरुवात देखील झालेली आहे, मजा येते मला।
मारून झाल्या, बाहेर प्रदक्षिणा मारून झाल्या, 5-6 प्रदक्षिणा मारतात आणि त्याच्यानंतर आता आतमध्ये परत एकदा शेवटचं देवासाठी गजर म्हणून केला जातो. तर तो गजर आता चालू आहे आतमध्ये. मी म्हटलं बाहेर आलो जरा, काय सारखं तेच किती वेळ दाखवणार आणि सगळं वेगवेगळं काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला करतोय मी. तर समजून घ्या, माझा चेहरा सुजला आहे कारण का रात्रभर खरं तर झोपलो नव्हतो मी. आणि आता पाटील जे गेले ते गुरव आहेत, ते आपल्या पालखीबरोबर वगैरे असतात आणि देवाची पूजा देखील वगैरे सुद्धा करतात. तर आता कसं झालंय, आज कार्यक्रम झाला आहे आणि रात्री आज नमन आहे. तर नमनची पण व्हिडिओ तुमच्या समोर येईलच. तर ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू होईल. तुम्हाला असं नाही की हे एवढं दाखवलं आणि तुमचं झालं. आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि थोडीशी माहिती सुद्धा देतो. आमचं पहिलं ही जागा आमची ती कशी होती ती थोडक्यात माहिती सुद्धा देतो तुम्हाला. कारण का आम्ही लहान होतो ना तेव्हा हे जे पाटी दिसतंय ना हे काहीच नव्हतं, म्हणजे काहीच नव्हतं. छोटीशी वाट होती आणि हे देवळाचं मंदिर होतं. हे देवळाचं मंदिर आता बांधलं आहे ग्रामदेवतेचं. पहिला छोटं देऊळ होतं, ते आता मोठं केलं आहे. झाली आता काहीतरी कमीत कमी 15 का 16 वर्ष झाली या मंदिराला बांधून. आम्ही भरपूर लहान होतो, म्हणजे 15-16 नाही, जास्तच वर्ष झाले खरी तर. मी काहीतरी 3री का 4थीला होतो तेव्हा हे मंदिर बांधलेलं होतं. 3री का 4थी म्हणजे भरपूर झालं. आता ते कधी दिले आणि काय दिले ते आता आठवत पण नाही आम्हाला. तर थोड्या वेळ दाखवतो तुम्हाला, आजूबाजूची परिसराची माहिती देतो कसं होतं आणि कसं नाही. थोडक्यात तुम्ही जाणून घ्या. हे बघा मंडळी, हा जो गेट दिसतोय ना, हा गेट हा पहिला काही नव्हतं. आणि हा जो आजूबाजूचा परिसर आहे ना, हे पूर्ण आजूबाजूचा परिसर हा पूर्ण असा, हे कशी झाडी आहे इथे, अशी मोठी मोठी झाडी होती. आणि ती झाडी आहे ना पहिला आम्ही कट केलेली, म्हणजे आपले गावकऱ्यांचे पूर्ण कट करून टाकली होती. आणि त्याच्यानंतर मग हे मैदान पूर्ण होतं. हे ना हे पाठपर्यंत, अगदी पूर्ण पाठीपर्यंत मैदान होतं पूर्ण. आणि पहिला जेव्हा जीर्णोद्धार झाला होता ना मंदिराचा, तेव्हा ह्या ठिकाणी पूर्ण असे हेच टाकलेला, मंडप टाकलेला आणि जेवायला आम्ही सगळे इकडे बसलो होतो. ते दिवस आठवले मला, कारण का लहानपणीचे दिवस आणि जे चांगले क्षण असतात ते आपल्या चांगले लक्षात राहतात. तर हे असा परिसर होता पूर्ण. आणि ही आहे ना, हा जो रस्ता बघताय, हा रस्ता नव्हता पहिला. ही एवढी वाट, म्हणजे पाऊलवाट म्हणतात ना, पाऊलवाटच होती. आणि हे पूर्ण असं मंदिर मैदान होतं पूर्ण. हे आता हे पूर्ण भाजावळ करून वगैरे इथे. आणि इथे आहे ना, या साईडला आमच्या इकडे इथे पालखीच्या स्पर्धा देखील होतात. आणि ह्याच ठिकाणी माझ्या मते आज नमन पण असेल. तर नमन सुद्धा तुम्हाला दाखवीन रात्री, त्याचा व्हिडिओ वेगळा येईल. तर बघत राहा. आणि हा पूर्ण हा सह्याद्रीचा पर्वतरांग आहे. आणि इकडनंच तुम्हाला दाखवतो बघा, हे बघा ते वरती आहे ना, त्या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात झूम करून दाखवतो तुम्हाला. ही पूर्ण सह्याद्रीची पर्वतरांग आणि ते आमचं टिकलेश्वराचं मंदिर, म्हणजे महादेवाचं टिकलेश्वराचं मंदिर आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, जेवढा झूम होता तेवढा आपल्याप्रमाणे करून दाखवलंय. ते जे दिसतंय ना, ते टिकलेश्वराचं मंदिर आहे आमचं. इकडनं आमच्या घराचं पूर्ण दिसतं. रात्रीची लाईट जी आपले बल्ब असतो ना, तो पूर्ण आम्हाला म्हणजे चालू झालेला दिसतो. वरती पण आता उत्सव चालू आहे, पण तिकडे जायला आता भरपूर वेळ होईल म्हणून, नाहीतर उद्या किंवा परवा गेलोच. मी आहे 2 दिवस गावी, तर जाणं झालं तर तुमचं सुद्धा दर्शन घडवून देईन टिकलेश्वर देवाचं. आणि आता आपल्या आतमध्ये चालू आहे गजर, तर आपण जाऊया आणि थोडीशी व्हिडिओ दाखवून नंतर मग आपण बाहेर फेरफटका मारूया. तर चला.